करीत ते निष्काम ऐसा होय तो निस्सीम। वाचे गाई विठोबाचे नाम ध्यानी मनी निरंतर। जो मनुष्य फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे आपली कर्मे करतो असा मनुष्यच खरा परमेश्वराचा निस्सीम भक्त असतो। तो नेहमी निरंतर ध्यानात आणि मनात विठोबाच्या नामाचा जप करत असतो। संत ज्ञानेश्वर म्हणतात की कोणतीही गोष्ट करताना किंवा काम करताना आपल्याला यातून काय मिळेल हा स्वार्थ मनात न ठेवणे म्हणजेच निष्काम कर्म होय। कर्मालाच ईश्वर मानून काम करणाऱ्या व्यक्तीस भगवंताचा खरा आणि निस्सीम भक्त असतो असे ते सांगतात। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ज्या 4 भावंडांना समाजाने बहिष्कृत केलं त्याच भावंडांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा इतिहास घडवला। ही आहे संत ज्ञानेश्वरांची प्रेरणादायी कहाणी। जवळपास 800 वर्षांपूर्वी आप्पेगाव या छोट्याशा गावात जन्मलेल्या ज्ञानेश्वरांचा प्रवास हा सामान्य नव्हता। त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे संस्कृतचे विद्वान आणि विरक्त स्वभावाचे होते। संसारात मन न रमल्याने त्यांनी काशीला जाऊन संन्यास घेतला, पण गुरु रामानंद स्वामींनी त्यांना पुन्हा संसारात परतण्याचा आदेश दिला। मात्र त्या काळातील समाजाने हा निर्णय धर्मद्रोह मानला आणि संपूर्ण कुटुंबाला बहिष्कृत केलं। या कठीण परिस्थितीत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 4 भावंडांनी उपेक्षा, अपमान आणि संघर्षाचा सामना केला। इतकेच नव्हे तर त्यांच्या धार्मिक संस्कारावरही बंदी घालण्यात आली। आपल्या मुलांना न्याय मिळावा म्हणून विठ्ठलपंतांनी स्वतःचे जीवन संपवले, पण तरीही समाजाचे मन बदलले नाही। त्यानंतर या 4 भावंडांनी पैठणचा प्रवास केला। तिथे त्यांनी अपमान सहन केला, पण आपल्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक सामर्थ्याने सर्वांना थक्क केले। रेड्याच्या मुखातून वेद वदवण्याचा प्रसंग असो किंवा संत चांगदेवांचा गर्वहरण करण्यासाठी भिंत चालवण्याचा चमत्कार असो, या कथा आजही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत जिवंत आहेत। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत मधील गीतेचे ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले आणि अध्यात्म हाच प्रत्येकाचा अधिकार आहे हा क्रांतिकारी संदेश समाजाला दिला। त्यांनी वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा पाया रचला, जो आजही लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आधार आहे। वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदीच्या इंद्रायणी तीरावर त्यांनी संजीवन समाधी घेतली, पण जाण्यापूर्वी त्यांनी पसायदानातून एकच प्रार्थना केली, जगातील विकृत बुद्धी नष्ट होऊ दे आणि सर्वांच्या जीवनात समृद्धी, समता आणि मानवता नांदो। आणि म्हणूनच आजही लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करीत पंढरीची वाट चालतात आणि संत ज्ञानेश्वरांना अभिवादन करतात।